अखिल भारतातील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत म्हणजे भगवान बिरसा मुंडा। आदिवासी समाज क्रांतीचे जनक व एक स्वतंत्रता सेनानी म्हणजे बिरसा मुंडा। त्यांचा जन्म झारखंडमधील उलीहातू या छोट्याशा खेड्यात वडील सुगना व आई कर्मी या दाम्पत्याच्या पोटी झाला। त्यांचा जन्म गुरुवारी म्हणजे ब्युत्सवार किंवा बृहस्पतिवार या दिवशी झाला, म्हणून त्यांचे नाव बिरसा ठेवण्यात आले। बिरसा यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे बिरसाच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिरसांची आत्या दासगीर हिच्या आयुभातू या गावी गेले। बासरी व टुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंद त्यांच्या अंगी होते। बिरसांना शिक्षणाची आवड होती। सुरुवातीला ते आयुभातूजवळ सलगा गावी जयपाल नाग या आदिवासी व्यक्तीने चालवलेल्या आश्रमात जात। पुढे त्यांना जर्मन ईसाई मिशन स्कूलमध्ये दाखल करण्यात आले। पुढे उदरनिर्वाहासाठी ते बांधगाव येथे वास्तव्याला आले। त्यांचा विवाह हिरीबाई नामक मुलीशी झाला, परंतु अल्प काळात तिचे निधन झाले। हिंदू, ख्रिश्चन व मुंडा आदिवासी या धर्मातील चांगली तत्त्वे एकत्र करून नव्या बिरसाईट धर्माची स्थापना करून त्यांनी लोकसंघटन केले। तसेच मुंडा जमातीत एकता निर्माण केली। ईसाई धर्म हा विदेशी असल्यामुळे तो आपल्या पूर्वजांच्या परंपरेला कलंकित करणारा आहे, अशी लोकजागृती ते करू लागले। त्यामुळे ते भगवान बिरसा म्हणून ओळखले जाऊ लागले। 1857च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर प्रदेशातील मुंडा आदिवासींच्या शेतजमिनी हिरावून घेतल्या होत्या। त्याविरुद्ध बिरसांनी मोठे आंदोलन उभे केले, पण इंग्रजांनी बळाचा वापर करून ते आंदोलन दडपले। दरम्यानच्या काळात आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला, पण इंग्रजांची कोणतीही मदत मिळाली नाही। त्यामुळे अनेक आदिवासींना आपल्या जमिनी सावकार व जमीनदार यांच्याकडे गहाण ठेवाव्या लागल्या। त्यामुळे बिरसांनी इंग्रजाविरुद्ध आदिवासी तरुण बांधवांचे एक संघटन उभे केले। बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढे सशक्त आव्हान निर्माण केले। ब्रिटिशांनी बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडले। बिरसाच्या अटकेमुळे पुन्हा आदिवासी समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला। अखेर 30 नोव्हेंबर 1897 रोजी बिरसांची सुटका करण्यात आली। कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवा दलाची स्थापना केली। गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडा राज्य स्थापन करण्याच्या शपथा घेण्यात आल्या। सिंगभूम, चक्रधरपूर, रांची, खुटी, कोरा, तामाळ या प्रदेशातील पोलीस चौक्या जाळण्यात आल्या। या मुक्ती आंदोलनाला मुंडारी भाषेत उलगुलान असे म्हणतात। बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा वापर केला। त्यातच गुप्त माहितीच्या आधारे जावाई केला या गावात बिरसा मुंडांना 3 फेब्रुवारी 1900 रोजी अटक करण्यात आली। रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला, तेथेच त्यांचे निधन झाले। बिरसा यांच्या आंदोलनाची ब्रिटिशांना गंभीरपणे दखल घ्यावी लागली। ब्रिटिशांनी छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट मंजूर करून आदिवासींचे जमिनीवरील हक्क मान्य केले। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।